ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी भाजी, भेंडीची भाजी. यासाठी लागणारे साहित्य आहे चिरलेल्या भेंड्या, चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो आणि फोडणीसाठी साहित्य. चला आपण सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवण्यासाठी. खूप कमी वेळेत ही भाजी होते. कढईमध्ये तेल गरम करूया. आणि हो, मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून तुमच्यासाठी मी अगदी घरगुती सामग्रीमध्ये खूप सोप्या पद्धतीत रेसिपी घेऊन येते. म्हणून माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तेल गरम झालं की त्यात आपण टाकूया मोहरी तडतडली की त्यात टाकूया आपण जिरे पण छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण टाकूया चिरलेल्या मिरच्या. याच्यामध्ये टेचलेलं लसूणही टाकतात, छान टेस्ट येते, पण मी सध्या स्किप केला आहे. चिरलेला कांदा टाकून छान असं परतून घेऊया. आणि छान असा कांदा परतून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत. कढीपत्ता पण टाकू शकतात, याची तुम्हाला सध्या मी स्किप केला आहे. हा कांदा चांगला हलका गुलाबी होईपर्यंत परतवायचा. टोमॅटो ॲड करून तोही छान परतून घ्यायचा. आणि काही खास टिप आहे, भेंडी धुतल्यानंतर ती पूर्णपणे सुकवूनच घ्यावी, त्यानंतरच चिरून घ्यावी. आणि अजून एक टिप्स, भेंडी आधी तेलात फ्राय केल्यामुळे भाजी सुट्टी आणि चविष्ट होते. आणि भेंडीची भाजी शिजवताना झाकण ठेवू नका, त्याचा कलर चेंज होतो. छान अशी कोथिंबीर ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया. आणि टोमॅटो टाकल्यानंतर तो मऊ होईपर्यंत शिजवायचा. टोमॅटो मऊ झाला की त्याच्यामध्ये हळद, थोडा गरम मसालाही तुम्ही टाकू शकतात आणि ते छान असं परतून घ्यायचं. छान टोमॅटो आपला मऊ झाला आहे. आणि कांदा टोमॅटो घालून ही भाजी अगदी सोपी आहे पद्धत. छान असं टोमॅटो आणि मसाले परतून झाले की चिरलेली भेंडी त्यामध्ये ॲड करूया आणि छान अशी परतून घेऊया. छान असं मिक्स करायचं, हलका हाताने मिक्स करा आणि झाकण न ठेवता 4 ते 5 मिनिटे शिजवा. झाकण ठेवल्याने भेंडी चिकट होते, म्हणून झाकण ठेवायचे नाही भेंडीच्या भाजीवर. ही भाजी अगदी चमचमीत भाजी पोळी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, मी अगोदर टिप सांगितली होती, भेंडीची भाजी कुठली करायची अगोदर ती चिरण्यापूर्वी पूर्णपणे कोरडी असणे आवश्यक आहे. भेंडी शिजवताना कढईवर झाकण ठेवू नका. टोमॅटो किंवा लिंबाचा रस वापरल्याने भेंडीचा चिकटपणा कमी होतो. मी एक सिक्रेट टिप तुम्हाला सांगणार होती, ती ही आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकूनही छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि कमी आचेवरच ही भाजी मंद फ्लेमवर, स्लो फ्लेमवर शिजवायची. आणि याच्यामध्ये सिक्रेट टिप, छान असा लिंबू रस. अगोदर आपण टोमॅटो टाकला होता, पण लिंबू रसही टाका थोडा. टेस्टलाही छान येते आणि भाजी चिकट होत नाही. ट्राय करून बघा, चवीलाही अप्रतिम लागते. आणि भाजीचा कलरही असा हिरवागार राहतो.
मी भेंडी न परतच टाकली, तुम्ही अगोदर ही भेंडी फ्राय करून ठेवू शकतात आणि हा मसाला करून त्याच्यामध्ये मिक्स करा, छान लागते ती भेंडी. पण मी शक्यतो कमी तेलातच बनवते भाज्या. छान असे आपली भेंडीची भाजी तयार आहे. टिफिनसाठी एकदम झटपट होणारी भेंडीची भाजी आहे. वेगळी पद्धत, साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगितलं आहे. नक्की ट्राय करा. भाजी भेंडी अशी सॉफ्ट झाली की हाताने एकदम चेक करून बघायचं आहे. आपली भेंडीची भाजी शिजलेली आहे. अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.